नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. इंग्रजी भाषा कौशल्य भाग 6 यामध्ये ग्रामर सेक्शनमध्ये आपण आर्टिकल्स म्हणजे उपपदे हे पाहणार आहोत. तर बघूया आपण आर्टिकलबद्दल सविस्तर माहिती. इंग्रजीमध्ये उपपदांची एकूण संख्या जसे ए, ॲन, दी ही 3 आहेत. पण उपपदांचे प्रकार 2 आहेत. त्यांची नावे: 1. द इनडेफिनेट आर्टिकल्स, अनिश्चितता दर्शक उपपद. यामध्ये ए आणि ॲन अशी येतात. अनिश्चित वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरली जाणारी उपपदे. 2. द डेफिनेट आर्टिकल, निश्चितता दर्शक उपपद म्हणजे द, निश्चित वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरले जाणारे उपपद. ए, ॲन आणि द हे उपपदे खूप महत्त्वाचे शब्द आहेत. इंग्रजी भाषा शिकणारा याकडे दुर्लक्ष करणार नाही. विचारांची अचूक देवाणघेवाण करण्यात यांची बऱ्याचदा महत्त्वाची भूमिका असते. एखाद्या उपपदांच्या ठिकाणी दुसरे उपपद वापरल्याने किंवा उपपद न वापरल्याने कधी उपेक्षित अर्थापेक्षा दुसराच अर्थ व्यक्त होऊ शकतो. जसे एक उदाहरण बघूया आपण. आय लाईक फ्रेंच. आता ह्या वाक्याचा जर अर्थ पाहिला तर मला फ्रेंच भाषा आवडते असा होईल. आता इथे आपण उपपद जर वापरलं तर असं वाक्य होईल की आय लाईक द फ्रेंच. तर ह्या वाक्याचा अर्थ होईल मला फ्रेंच लोक आवडतात. बघा, ह्या वाक्यामध्ये दोन्ही वाक्य जे आहेत, एका वाक्यामध्ये उपपदांचा वापर केलेला नाही आणि एकामध्ये केलेला आहे. तर वाक्यांचा अर्थ कसा बदलतो हे आपल्याला दिसून येतं. म्हणून हे उपपद म्हणजे आर्टिकल्स किती महत्त्वाचे आहेत त्याकडं आपण किती काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. ए, ॲन, दी चे काही नियम वाचून घेणे पुरेसे नाही. ए, ॲन, दी च्या उपयोगांची सवय व्हायला पाहिजे. त्यासाठी नियम लक्षात घेण्यासोबतच गरज आहे वाचनाची आणि शक्य तेव्हा इंग्रजी ऐकण्याची. इंग्लिश अल्फाबेट्स आर क्लासिफाय इंटू 2 कॅटेगरीज. इंग्रजी जी मूळाक्षर आहेत ती 2 भागामध्ये आपण विभागू. एक ऑल्स म्हणजे स्वर, तर ती अशी आहेत: ए, ई, आय, ओ, यू ही 5 स्वर आहेत. 2 कॉन्सन्ट्स म्हणजे व्यंजने: बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड अशी 21 व्यंजने आहेत. आता ए आणि ॲन आणि दी चा उच्चार इंग्रजीमध्ये साधारणपणे यांचा उच्चार कसा करावा याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. साधारणपणे ए चा उच्चार अ, एन, ॲन चा उच्चार अन आणि THE दी चा उच्चार व्यंजनासारख्या उच्चारापूर्वी द व स्वरांसारख्या उच्चारापूर्वी दी असा होतो. साधारणपणे द आपण वापरण्याची पद्धत आहे. बोलण्यात सहसा ए, ॲन, दी वर जोर देऊन उच्चार करण्याची गरज पडत नाही. पण एखाद्या वेळेस जोर देऊन उच्चार करायचा असल्यास ए चा उच्चार ए व ॲन चा उच्चार ॲन, द चा उच्चार दी केला जातो. एक ह्या शब्दावर जोर द्यायचा नसल्यास एक या अर्थाने वन ऐवजी बहुधा ए किंवा ॲन चा उपयोग केला जातो. त्यापैकी ए हे उपपद एकवचनी सामान्य नामापूर्वी ज्या नामाची सुरुवात व्यंजनाने
किंवा व्यंजनवाचक स्वराने झाली असेल त्यापूर्वी वापरतात. एक्झाम्पल उदाहरणामधून समजून घेऊया. आता ह्या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत की व्यंजनाने किंवा व्यंजनवाचक स्वराने. तर इथे ह्या एक्झाम्पलमध्ये पहिलं जे उदाहरण आहे बॉय, तर ह्यापुढं आपल्याला म्हणजे अ बॉय असं वापरावं लागेल, कारण बॉय ह्या शब्दाची सुरुवात बी म्हणजे ह्या व्यंजनाने सुरू झालेली आहे. दुसरं आहे अ बॅट, तर बॅट या बी हे व्यंजन असल्यामुळे अ बॅट असं म्हणावं लागेल. तसंच तिसरं आहे मॅन, तर त्यापुढे बी अ मॅन असं म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे चौथा आहे अ बुक, त्यानंतर पाचवा आहे अ पॅरोट, सहावा आहे अ हुमन, सातवा आहे अ फ्रेंड, त्यानंतर आठवा आहे अ हॉर्स, त्यानंतर नववा आहे अ वुमन. तर ह्या सगळ्यांमध्ये अ हे उपपद वापरले गेले, कारण ह्या सर्व शब्दांची सुरुवात ही व्यंजनाने सुरू झालेली आहे आणि त्याचा उच्चारसुद्धा व्यंजनकारक होतो. हे या दोन गोष्टी महत्त्वाच्या यामध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काही वेळेला आपण सुरुवात व्यंजनाने झाली का स्वराने झाली तर त्यानुसार साधारण नियम आपण लक्षात ठेवतो, पण काही वेळेला जरी सुरुवात स्वराने झाली असेल तरी त्याचा उच्चार हा पाहणं गरजेचं असतो. जसं ह्या 10व्या उदाहरणामध्ये इथे युनिव्हर्सिटी, तर ह्या युनिव्हर्सिटीची सुरुवात यू ह्या स्वराने झाली आहे, पण त्याचा उच्चार हा व्यंजनकारक आहे. तर म्हणजे यू म्हणजे वाय, तर इथे युनिव्हर्सिटी, तर ह्या जर शब्दाची आपण उच्चार पाहिला तर तो व्यंजनकारक आहे, म्हणून तिथे सुरुवातीला उपपद वापरायचं झाल्यावर अ हे उपपद वापरावं लागेल. त्यानंतर दुसरा शब्द आहे युरोपियन मॅन, तर ह्या युरोपियन मॅन याची सुरुवातसुद्धा स्वराने झालेली आहे ई, पण उच्चार मात्र व्यंजनकारक असल्यामुळे इथे उपपद जे आहे ते अ उपपद येईल, म्हणून इथे म्हणावं लागेल अ युरोपियन मॅन. त्यानंतर 12वं जे एक्झाम्पल आहे युजफुल मेटल, तर ह्या युजफुल मेटल जे आहे याची सुरुवात स्वराने जरी झाली असली तरी त्याचा उच्चार हा व्यंजनकारक आहे, म्हणून या ठिकाणी अ हे उपपद येईल. त्यानंतर 13 युनियन, तर ह्याचीसुद्धा सुरुवात यू ह्या स्वराने झाली आहे, पण उच्चार मात्र त्याचा व्यंजनकारक असल्यामुळे अ हे उपपद येईल. त्यानंतर 14 जे आहे युनिफॉर्म, तर ह्याचीसुद्धा सुरुवात स्वराने जरी झाली असली तर उच्चार मात्र व्यंजनकारक आहे, म्हणून त्यापुढे उपपद आर्टिकल वापरायचं झाल्यावर अ हे आर्टिकल इथे वापरावं लागेल. पुढे बघूया आपण. ही नामे जरी स्वरांना सुरू होत असेल तरी त्यांचा उच्चार व्यंजनकारक आहे. जसं सुरुवातीला आपण युनिव्हर्सिटी, युरोपियन मॅन, युजफुल, त्यानंतर युनियन आणि युनिफॉर्म हे शब्द जरी आपल्याला सुरुवात स्वराने झाली असली तरी तिथे फसायचं नाही आपण, तर तिथे उच्चार आणि सुरुवात या दोन्हींचा महत्त्वाचा. तिथं उच्चार हा सुद्धा नियम महत्त्वाचा आहे की जर उच्चार हा व्यंजनकारक असेल तर मग अ येईन, स्वरकारक असेल तर ॲन येईन. तर इथे उच्चार जो आहे उच्चारामध्ये व्यंजन ए म्हणजे वाय हे येते, त्यामुळे त्याच्यापूर्वी अ उपपद वापरावे लागते. तर इथे अ ह्या उपपदाचे नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. सुरुवात आणि उच्चार या दोन्हीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. पुढे जे उपपद आहे ॲन, हे उपपद एकवचनी सामान्य नामापूर्वी ज्या नामाची सुरुवात स्वराने किंवा शांत एच म्हणजे त्याला आपण म्यूट एच ने झालेली असेल अशा नामापूर्वी वापरतात. आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण. एक इथे अँड हा शब्द जो आहे नाम, तर त्यापुढे आपल्याला उपपद वापरायचं आहे. तर अँड ह्या शब्दाची सुरुवात
ए ह्या स्वराने झालेली आहे आणि त्याचा उच्चार जर आपण केला तर तो सुद्धा स्वराने सुरू होणारा आहे, म्हणून त्यापुढे ॲन हे उपपद येईल. अम्ब्रेला हे जे नाम आहे त्याची सुरुवात स्वराने होते आणि उच्चार सुद्धा स्वरकारक, म्हणून त्यापुढे ॲन हे उपपद येईल. ऑरेंज याची सुरुवात ओ ह्या स्वराने झालेली आहे आणि उच्चार सुद्धा स्वरकारक आहे, म्हणून ॲन हे उपपद येईल. त्यानंतर चौथं जे आहे इंक पॉट, तर इंक म्हणजे आय ह्यानी सुरुवात होते आणि त्याचा इंक याचा उच्चारसुद्धा स्वरकारक आहे, म्हणून त्यापुढे ॲन हे उपपद येईल. इयर याची सुरुवात ई ह्या स्वराने होते आणि उच्चारसुद्धा स्वरकारक सुरुवात होते, म्हणून ॲन हे उपपद येईल. इंक पेन याची सुरुवात स्वराने होते, स्वरकारक सुरुवात आहे, म्हणून ॲन इथे उपपद येईल. त्यानंतर म्यूट एच म्हणजे एच जे आहे तो सायलेंट जो आहे तर ने झालेली नामे. तर आता आर्टिकल उपपद वापरताना आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक नामाची सुरुवात आणि त्याचा उच्चार. तर इथे काय काय वेळेला जे उच्चार आहेत म्हणजे सुरुवात जरी व्यंजनाने झाली तरी त्याचा उच्चार जो आहे तो स्वरकारक होतो. तर हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. अशी उदाहरणं आपण लक्षात ठेवायची आहेत. अशा शब्दांच्या नामांच्या पुढे कोणतं उपपद येतं हे आपण जर त्याचा उच्चार पाहिला तर आपल्या लक्षात येईल. तर जसं एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. इथे जो पाचवं जे आहे उदाहरण HOUR, तर इथे आपण याचा उच्चार हवर हा न करता त्याचा आवर म्हणजे आवर असा होतो, त्यापुढे दिलेला आहे. तर हा जरी एच ने सुरुवात होत असेल तरी उच्चार हा एच हा म्यूट असल्यामुळे त्याचा उच्चार स्वरकारक होतो, म्हणून त्यापुढे ॲन हे उपपद येईल. पुढे आहे ऑनिस्ट मॅन. तर इथे सुरुवात जरी व्यंजनाने झाली असली तरी त्याचा उच्चार हा स्वरकारक आहे. तर सर्वात महत्त्वाचं उच्चार हा पाहणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवात आणि उच्चार हे दोन्ही पाहणं गरजेचे आहे, पण उच्चार हा पाहणं गरजेचं आहे, म्हणून इथे ॲन हे उपपद येईल. त्यानंतर ऑनिस्ट सिटिझन, तर ह्यापुढे सुद्धा ॲन हे उपपद येईल. त्यानंतर ऑनरेबल मॅन, जरी इथे एच हा व्यंजन असला तरी तो म्यूट आहे, सायलेंट आहे, म्हणून इथे त्याचा उच्चारानुसार उच्चार जो आहे तो स्वरकारक आहे, म्हणून ॲन ऑनरेबल मॅन असं आपल्याला आर्टिकल वापरावं लागेल. त्याप्रमाणे ए म्हणजे अ आणि ॲनचा वापर आपण आणखी काही करायला शिकूया. आणखी काही त्याबद्दल नियम बघूया. एक पहिला नियम आहे, काही शब्दांसोबत नेहमी म्हणजे असे काही शब्द आहेत तर त्यापुढं नेहमी हे उपपद येतं. तर कोणतं उपपद येतं? तर इथे कपल, तर इथे अ कपल आपण असं म्हणणार आहोत. 1000 1000. ग्रेट मेनी, तर इथं अ ग्रेट मेनी. अ डझन, अ मिलियन, अ ग्रेट नंबर ऑफ. तर असे हे जे शब्द आहेत तर ह्या शब्दांच्या पुढं अ हे उपपद नेहमी येतं. त्यानंतर दुसरं आहे एक म्हणजे वन या अर्थाने. एक्झाम्पल बघूया. अ बुक, अ गर्ल, ॲन अम्ब्रेला, अ कंट्री. त्यानंतर तिसरं आहे लिटिल आणि फ्यू सोबत. एक्झाम्पल अ लिटिल मिल्क, अ फ्यू पीपल. तर लिटिल आणि फ्यू ह्या शब्दांसोबत अ हे आर्टिकल उपपद येतं. चौथं आहे
व्यवसाय व नोकरीविषयी, जसं व्यावसायिक आणि नोकरी असे काही शब्द असतात, नामं असतात. तर जसं एक्झाम्पलमध्ये अ टीचर, ॲन अकाउंट, अ डॉक्टर, ॲन इंजिनियर. तर असे जे शब्द आहेत हे व्यवसाय आणि नोकरीविषयी नामं आहेत. तर त्यापुढं कोणत्या प्रकारे उपपद वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. 5वं आहे वन्स आणि ट्विस. हे शब्द आहेत. तर ह्यापुढे आपल्याला आर्टिकल कोणती, ह्यामध्ये कोणती आर्टिकल वापरता येईल. उदाहरण वन्स अ वीक, तर इथं अ हे आर्टिकल वापरले गेले. वन्स अ डे, इथं अ आर्टिकल वापरले गेले. वन्स अ मंथ, तर इथे अ आर्टिकल वापरले. ट्विस अ इयर, तर इथे अ आर्टिकल वापरला आहे. तर अशा प्रकारे इथे आपण आर्टिकलचा कशा प्रकारचा वापर आता आपण पाहणार आहोत. द हे उपपद. तर द हे उपपद निश्चित असून निश्चित व्यक्ती किंवा वस्तूपूर्वी वापरतात. ही व्यक्ती किंवा वस्तू बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीस माहिती असलीच पाहिजे. म्हणजे ज्या नाम जे आलेलं आहे तर त्या नामाविषयी बोलणारा किंवा ऐकणारा व्यक्ती, ह्या व्यक्तीला ती व्यक्ती माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून इथं निश्चित द हे उपपद वापरता येतं. एक्झाम्पल बघूया. पहिलं, आय हेट द मॅन. इथं द हे उपपद जे आहे म्हणजे द किंवा दी, तर द आपण सहसा म्हणतो त्याला, तर इथे इंडिकेट करून दाखवलेलं आहे. दुसरं आहे सी गेव मी द पेन. तिसरं आहे आय फाउंड द गोल्ड नेकलेस यू लॉस्ट. म्हणजे याच्या तिन्ही हे जे उदाहरणं आपण पाहिले की आय हेट द मॅन, आता मी त्या व्यक्तीला ओळखत आहे म्हणून तर त्याचा हेट म्हणजे तिरस्कार करतो आहे. म्हणजे इथे ती व्यक्ती माहीत आहे आपल्याला. सी गेव मी द पेन, तर असा कोणी पेन देऊन जाणार नाही, तर जी माहीत असणारी व्यक्तीच आपल्याला पेन देणार. म्हणून इथं द हे उपपद आलेलं आहे. आय फाउंड द गोल्ड नेकलेस यू लॉस्ट. तुम्ही जो हरवलेला जो गोल्ड नेकलेस आहे तो मला सापडला आहे. तर त्या ठिकाणी ती जी गोल्ड नेकलेस जो आहे तर तो आपल्याला माहीत आहे की कुणाचा आहे, म्हणून इथे द. आय लॉस्ट द स्पॅटिकल्स यू प्रेझेंट मी. पुढचा आहे राज सॅट डाऊन इन द चेअर नियर द डोअर. गिव मी द बुक ऑफ फिजिओलॉजी दॅट यू हॅव बॉरो फ्रॉम द लायब्ररी. 6वा आहे प्लीज क्लोज द डोअर. असे दारावर लिहिलेले असताना कोणत्या दाराबद्दल बोलले जात आहे ते समजते. आता हे जे वाक्य आहे प्लीज क्लोज द डोअर असं दारावर लिहिलं, तर आपण त्या दारावर तिथं क्लोज द डोअर म्हणजे दरवाजा बंद कर, तर आपल्याला माहीत असतो की दरवाजा कुठे आहे किंवा कोणाचा आहे. त्यामुळे इथे द डोअर हे उपपद येईल. पुढचं 7 आहे आय शाल ड्रॉप यू ॲट द स्टेशन. तर स्टेशन गावात एकच असल्यामुळे किंवा कोणतं स्टेशन ते स्पष्ट असल्यामुळे द उपपद आलं. तर इथे द उपपद जे आहे हे सर्व उदाहरणामध्ये बोलणारा किंवा ऐकणारा याला ते ठिकाण किंवा त्या गोष्टी माहीत असतात. त्यामुळं द हे उपपद कसं वापरायचं हे आपल्याला निश्चित उपपद वापरलं गेलं आहे. 8मध्ये आय एम गोईंग टू द बँक टू डिपॉझिट सम मनी. येथे बँकसोबत द उपपद आलं कारण आत्ता ही कुठलीही बँक नाही, आपली नेहमीचीच म्हणून निश्चित बँक आहे, म्हणून द हे उपपद इथं वापरायचं आहे. त्यानंतर 9 आहे द फोन इज रिंगिंग. आता इथे फोन म्हणजे आपल्याला माहीत असणार की कोणता फोन वाजतोय, तर इथे म्हणून द हे उपपद येईल. फोनसोबत द उपपद आलं कारण कोणता फोन ते परिस्थितीनुसार स्पष्ट आहे.
द आहे आय एम टॉकिंग अबाउट द बॉय वी मेट एस्टरडे. म्हणजे इथे कोणत्या मुलाबद्दल बोललं जात आहे ते लगेच स्पष्ट केलेलं असल्यामुळे बॉय सोबत द उपपदाचा उपयोग झाला. कारण इथे आपण या वाक्यामध्ये पाहिलं की त्या आय एम टॉकिंग अबाउट द बॉय, मी त्या मुलाबद्दल बोलतोय ज्याला तू एस्टरडे म्हणजे कालच भेटलाय. आता द हे जे उपपद आहे ते आणखी स्पष्ट आपल्याला कळण्यासाठी दचा उपयोग आपल्याला शिकायचा आहे की द आणखी कुठे कुठे, तर त्याचे जे नियम आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. एकमेव गोष्टीपूर्वी म्हणजे युनिक, म्हणजे जे या पृथ्वीवर किंवा ह्या जगामध्ये जी एकमेव वस्तू आहे किंवा नाम आहे, तर त्या पुढे द म्हणजे निश्चित हे उपपद येतं. आता इथे पहिलं जे आहे सन, SUN, सन म्हणजे सूर्य. आता दुसरा एक सन असतो SON, तो सन म्हणजे मुलगा. तर तो मुलगा जो आहे तर SON सन जो मुलगा आहे त्यापुढे ए हे उपपद येईल, कारण त्याची सुरुवात व्यंजनाने होते. आणि सन मुलं म्हणजे नाम जे आहे ते कुणाचं बी असू शकतं, पण SUN सन जो सूर्य आहे तो एकमेव आहे जगामध्ये किंवा या पृथ्वीवर, असं आपण सध्या तरी मानतो. म्हणून इथं द हे उपपद येईल. द स्काय, द मून, द अर्थ, तर ह्या सर्व ज्या आहेत युनिक म्हणजे एकमेव असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यापुढं द हे निश्चित दी किंवा द हे निश्चित उपपद येईल. एक्झाम्पलमध्ये बी, उदाहरणामध्ये बी तुम्ही वाक्यानुसार वापरू शकता. इथे द मून इज द सॅटेलाइट, त्यानंतर द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, आणि तिसरं आहे द मार इज रेड इन कलर. तर ह्या सगळ्यांमध्ये जे मून म्हणजे चंद्र, अर्थ म्हणजे पृथ्वी, मार्स म्हणजे मंगळ, इथे एकमेव असल्यामुळे द हे आपण उपपद वापरतो इथे. त्यानंतर दीचा किंवा दचा दुसरा नियम असा आहे, संपूर्ण वर्गाचे प्रतिनिधित्व दाखवण्यासाठी. एक्झाम्पल पुअर, तर पुअर ह्या शब्दाचा अर्थ आहे गरीब. तर गरीब वर्गाचे इथे प्रतिनिधित्व दाखवण्यासाठी द हे त्यापुढं आर्टिकल येईल. रोज तर गुलाब, तर सर्व गुलाब याचं प्रतिनिधित्व दाखवण्यासाठी द हे आर्टिकल येईल. द वर्ल्ड, द रिच, द वीक, द यंग. अशा प्रकारे द ह्या आर्टिकलचा प्रतिनिधित्व म्हणून निश्चित असा वापर होतो. एक्झाम्पलमध्ये आणखी एक बघूया आपण. द ब्लॅक कोब्रा इज एक्स्ट्रीमली पॉयझनियस. तर इथे ब्लॅक कोब्रा हा जो आहे तो म्हणजे सगळीकडे असतो, पण इथे त्याचं प्रतिनिधित्व म्हणजे एक्स्ट्रीमली पॉयझनियस म्हणजे खूप भयंकर असा विषारी, त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे द हे उपपद आलेलं आहे. द हॉर्स इज अ व्हेरी युजफुल ॲनिमल. तर घोडा हा खूप उपयोगी प्राणी आहे, म्हणून घोडा हे प्रतिनिधित्व करणारं असल्यामुळे तिथे द हे उपपद येईल. त्याचप्रमाणे द अर्थवॉर्म हेल्प द फार्मर. अर्थवॉर्म म्हणजे जे आपल्याला गांडूळ जे असतं म्हणजे जमिनीमध्ये, तर ते शेती जे आहे सुपीक बनवतं, म्हणून शेतकऱ्याला मदत करणारं आणि त्या तिथं प्रतिनिधित्व करणारं असल्यामुळं द. द रोज इज अ लवली फ्लावर. तर गुलाब हे इथे सुंदरतेचं प्रतीक म्हणून इथे द हे आर्टिकल वापरलं गेलं आहे. आता द साठी दी किंवा द यासाठी
तिसरा नियम आहे नद्या, सागर, पर्वत, बेटांचा समूह यांच्या नावापूर्वी. आता इथे द वापरायचं आहे आपल्याला. एक्झाम्पलमधून, उदाहरणामधून समजून घेऊ. द गंगाज, द ॲटलांटिक, द गोदावरी, द पॅसिफिक ओकियन आणि द नाईल. तर ह्या नद्या किंवा सागर, पर्वत, बेटं जे आहेत अशी जर आली तर त्यापुढे द हे आर्टिकल वापरायचं आहे. द गंगा इज द लॉंगेस्ट रिवर इन इंडिया. आता इथे सुपरलेटिव्हसुद्धा आलेली आहे, पण इथे गंगा जी आहे एकमेव खूप लांब असणारी, म्हणजे खूप लांब धावणारी किंवा सगळ्यात लांब असणारी नदी आहे. म्हणून इथे द हे, गंगा ही एकमेव नदी आहे, त्यामुळं द हे उपपद त्यासाठी आलेलं आहे. द अटलांटिक इज द डीपेस्ट ऑफ ऑल ओकियन. त्यानंतर द अरेबियन गल्फ इज द मोस्ट यूजफुल फॉर शिप. त्यानंतर द अंदमान अँड निकोबार आर इंडियन इज लँड. त्यानंतर द हिमालयाज आर ऑन द नॉर्थन साईड. तर ही जे आहेत ही एकमेव जी ठिकाणं आहेत, तर त्यापुढे द हे आर्टिकल उपपद कुठे आलेलं आहे ते लक्षात ठेवा. चौथं जे आहे ऐतिहासिक इमारती, दिशा यांच्या नावापूर्वी. उदाहरणार्थ आता ऐतिहासिक इमारती किंवा दिशा, तर यामध्ये उदाहरणामध्ये समजून येईल आपल्याला. द ताजमहल, दुसरे द रेड फोर्ट, तिसरा आहे द व्हाईट हाऊस, चौथा आहे द ईस्ट आणि पाचवा आहे द नॉर्थ. त्यामध्ये दिशा आणि जी ठिकाणं आलेली आहे ती ऐतिहासिक आहेत, त्यामुळं द किंवा ती एकमेव आहेत, त्यामुळं द हे उपपद इथे वापरले गेले आहे. पाचवा नियम आहे दीचा. न्यूजपेपर, मॅगझिन्स यांच्या नामापूर्वी. एक्झाम्पल द हिंदू. आता हिंदू जे आहे न्यूजपेपर आहे तो एकमेव आहे किंवा त्या आता आपल्या न्यूजपेपर म्हणून ओळखला जातो, म्हणून इथं द हे उपपद येईल. द इंडियन एक्सप्रेस हे सुद्धा न्यूजपेपर आहे, म्हणून द टाईम ऑफ इंडिया, तर हे सुद्धा न्यूजपेपर आहेत. तर ह्या सर्व न्यूजपेपर किंवा मॅगझिन जर आले तर त्यापुढं द हे आर्टिकल येईल. 6 प्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगापूर्वी. एक्झाम्पल बघूया. एक द रिपब्लिक डे, म्हणजे प्रजासत्ताक दिन जो 26 जानेवारी आपण साजरा करतो, तो आपल्यासाठी ऐतिहासिक प्रसंग आहे, एकमेव आहे, त्यामुळं द हे उपपद येईल. दुसरा आहे द इंडिपेंडन्स डे, म्हणजे 15 ऑगस्ट जे प्रजासत्ताक दिवस आहे तो आपण 15 ऑगस्ट, तर इंडिपेंडन्स डे हा जो आहे त्यापुढं द हे उपपद येईल. त्यानंतर तिसरा आहे द इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, तर ह्यापुढं सुद्धा द हे उपपद येईल. 7वा जो आहे सुपरलेटिव्ह डिग्री मधील सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि क्रमसंख्यापूर्वी द हे उपपद वापरतात. एक्झाम्पल आहे द वायजेस्ट, म्हणजे इथे EST हे सुपरलेटिव्हमध्ये लागतं, तर इथे द हे उपपद त्यापूर्वी येईल. द ग्रेटेस्ट, EST बघा ह्याच्यामध्ये, द बेस्ट, द फर्स्ट, द थर्ड, द लास्ट. आता हे नंबर्स आहेत, संख्या, क्रमसंख्या, त्यापुढे द हे आर्टिकल येईल. त्यानंतर 8 म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पूर्वी, जे आपले संगीतीय वाद्य असतात त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. जसं
द व्हायलिन. 2 द फ्लूट. 3 द पियानो. तर अशा प्रकारे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरणार आहोत. 9 प्रसिद्ध पुस्तकांच्या नावापूर्वी. जी प्रसिद्ध पुस्तकं आहेत एकमेव आहेत म्हणजे एक्झाम्पल बघूया आपण. 1 द महाभारता. द महाभारत हे जे पुस्तक आहे ते पुढं द हे उपपद येईल. द भागवत गीता. तर हे सुद्धा धार्मिक ग्रंथ आहे त्यापुढं द हे आर्टिकल येईल. द बायबल. द वेदास. तर अशा प्रकारे द हे प्रसिद्ध पुस्तकांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरावे लागते. आणखी एक उदाहरण वाक्यामध्ये बघूया आपण. द रामायण इज हिंदूज होली बुक. तर द रामायण इज हिंदूज होली बुक याचा अर्थ आहे की हे रामायण जे ग्रंथ आहे हे हिंदू समाजाचं धार्मिक पुस्तक आहे. 10 तुलनात्मक क्रियाविशेषणापूर्वी द वापरतात. एक्झाम्पल आहे. 1 द मोअर. द लेसर. तर या ठिकाणी 2 मोअर म्हणजे जास्त आणि लेसर म्हणजे कमी. तर ह्या पुढे द हे उपपद येतं आहे. 11 हे वाक्यात एखादे नाम दुसऱ्यांदा घेतले जाते तेव्हा त्यापूर्वी द वापरतात. म्हणजे एक्झाम्पल बघूया आपण. माय कार स्ट्रक अ ट्री फुल स्टॉप. यू कॅन सी द मार्क ऑन द ट्री. आता इथे ट्री पहिल्या वाक्यामध्ये अ हे उपपद आलं होतं पण ट्री हे पुन्हा त्या ठिकाणी आल्यामुळं द हे उपपद आलेलं आहे. म्हणजेच एखादे नाम पुन्हा जर आलं असेल तर त्या दुसऱ्या नामाच्या पुढे द हे उपपद येते. 12 हे आडनावापूर्वी द वापरत नाहीत परंतु आडनाव जेव्हा घराण्याचे प्रतिनिधित्व करते तेव्हा द हे उपपद वापरतात. आता उदाहरणावरून बघूया आपण. एक्झाम्पल. द गांधीज म्हणजे गांधी हे घराणं. द नेहरूज. द सिसोडियाज. तर ही जी घराणं आहेत अशी जी घराणं आली तर त्यापुढं द हे उपपद येतं. आता उपपद केव्हा वापरू नये हे सुद्धा आपण थोडक्यात बघूया. व्यक्ती, भाषा, देश, गाव, शहर, खेळ, वार, महिना, खंड, राज्य, रस्ता, चौक आणि सणांच्या नावासोबत साधारणपणे उपपद वापरले जात नाही. व्यवसायाच्या नावासोबत साधारणपणे उपपद वापरत नाहीत. एक्झाम्पल जसं 1 टीचिंग. आता शिकवणे हा एक व्यवसाय आहे. 2 लॉ. 3 मेडिसिन. 4 इंजिनिअरिंग. 5 टेलरिंग. आता हे जे आहेत हे व्यवसाय आहेत परंतु इथे टीचर हा शब्द जर आला तर हे नाम जर आलं तर तिथं अ टीचर. इंजिनियर. आता इंजिनिअरिंग जे आहे व्यवसाय होतो आणि इंजिनियर हा व्यक्ती किंवा ते नाम होतं म्हणून ॲन इंजिनियर कारण त्याची सुरुवात स्वराने झालेली आहे आणि उच्चारसुद्धा स्वरकारक आहे म्हणून ॲन इंजिनियर. अ लॉयर. अ टेलर. अ डॉक्टर इत्यादी. तर इथे कुठे उपपद वापरायचं कुठं उपपद वापरायचं नाही ह्यावरून आपल्याला समजेल. त्यानंतर पदार्थवाचक नामापूर्वी म्हणजे खनिज किंवा प्राणीज जे आहेत ते नाम जे असेल तर उपपद वापरत नाहीत. एक्झाम्पल बघूया. 1 गोल्ड इज अ व्हेरी
प्रिसियस मेटल, तर इथे गोल्ड हे जे आहे हे खनिज आहे, तर त्यापुढे उपपद येणार नाही. दुसरं जे आहे कोल इज चीपर दॅन गोल्ड, तर इथे सुद्धा कोल जे कोळसा, तर त्यापुढे सुद्धा या ठिकाणी आर्टिकल वापरलं गेलं नाही. ओल इज एक्सपोर्ट, तर इथे सुद्धा उपपदाचा वापर केला गेला नाही. पुढे बघूया आपण. विशेषणामापुढे लावण्यात येणाऱ्या उपाध्यापूर्वी उपपद वापरत नाही. एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल 1 सर सेसिल, 2 गुरु नानक, 3 लॉर्ड कृष्णा. तर हे जे उपाध्या ज्या दिलेल्या आहेत त्यापुढं उपपद म्हणजे आर्टिकल्स वापरत नाहीत. पुढे आहे नातेवाचक, नामापूर्वी उपपद वापरत नाहीत. एक्झाम्पल 1 मदर इज गेटिंग रेडी, तर इथे मदर जे आहे हे नातेवाचक असल्यामुळं या ठिकाणी त्यापुढे उपपद येणार नाही. 2 अंकल डज नॉट राईट एनिथिंग, तर इथे अंकल जे आहे हे सुद्धा संबंध आहे, तर नातेवाचक नाम आहे, तर त्यापुढे उपपद आर्टिकल येणार नाही. त्यानंतर रोगांची नावे उपपद येत नाहीत. ही काही थोडक्यात कुठे उपपद येत नाही ह्याची थोडक्यात माहिती मिळवली. आर्टिकल्स जे आहेत हे वाक्यामध्ये व्यवस्थित त्याचा उच्चार, त्याची सुरुवात आणि त्याचे नियम लक्षात ठेवून वापरायचे आहेत. तर हे आर्टिकलबद्दल आपण माहिती मिळवली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, झेंडे अकॅडमीचे हे जे इंग्लिश भाषा कौशल्य जे व्हिडिओ आहेत ते सातत्याने बघत राहा. पुढे आपण पुढच्या भागामध्ये टेन्स म्हणजे काळ याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर आमचे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.